वसई तालुक्यातील नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण पथकाने वाहन चोरी करून त्यांचे सुट्टे भाग विकणाऱ्या एका सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत पोलिसांनी 2 आरोपींना नाशिक येथून अटक केली। त्यांच्याकडून 12,65,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। या अटकेमुळे मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरातील तब्बल 13 गुन्हे उघडकीस आले आहेत। वसई विरार शहरात मागील काही महिन्यांपासून वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। नुकताच कामण येथील हिंदुस्तान काटा येथे उभी करून ठेवलेली महिंद्रा पिकअप गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती। या घटनेनंतर गाडी मालक मुजाहिद मुर्तुझा अन्सारी यांनी नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला होता। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेची 2 पथके तयार करण्यात आली। तांत्रिक तपास आणि मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या चोरीचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचले। पोलिसांनी नाशिकमधील शिलापूर टोलनाक्याजवळ सापळा रचून 2 जणांना अटक केली आहे। सदानंद मुरलीधर अमृतकर वयवर्षे 55, अवधेश नारायण रामाधार उपाध्याय वयवर्षे 44 अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। आरोपी काम करत असलेल्या गाड्याची झडती घेतली असता पोलिसांना चोरीच्या गाड्यांचे जंक्शन सापडले। यात पोलिसांनी 2 बोलेरो पिकअप गाड्या, 2 मोटर स्कूटर, 3 दुचाकी इंजिन व 5 4-चाकी इंजिन, 7 बॅटरी आणि 22 टायर, गॅस कटरचे साहित्य व इतर वाहनांचे सुटे भाग असा एकूण 12,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा विजय कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आजबे व त्यांच्या पथकाने केली आहे। या आरोपींनी केवळ पालघरच नव्हे तर ठाणे शहर, मुंबई आणि नाशिक परिसरातूनही वाहने चोरल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे। नायगाव, भिवंडी, चुनाभट्टी मुंबई, कल्याण, मुलुंड, गणेशपुरी, नारपोडी आणि जव्हार पोलीस ठाण्यांतर्गत दाखल असलेले एकूण 13 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। यातील अवधेश उपाध्याय हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नाशिक रोड पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।